ज्यांचा मूलांक 4 आहे, बघा कुठल्या कुठल्या तारखा येतात, 4, 13, 22 आणि 31 या तारखांवरती ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या सगळ्यांचा मूलांक जो आहे हा 4 मानला जातो. 4 नंबर जो आहे हा राहूचा नंबर मानला जातो. तर अशा लोकांसाठी जानेवारी 2026 साधारणतः कसा जाऊ शकतो, चला तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात. कामकाज आणि करिअरच्या संदर्भामध्ये जर बघाल तर जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचा थेट फायदा लगेच दिसणार नाही, थोड्या कालावधीनंतर दिसेल. नोकरी, व्यवसाय, बांधकाम, तांत्रिक विभाग, व्यवस्थापन या सगळ्या क्षेत्रामध्ये स्थैर्य आणि येण्याची तुमची जी प्रक्रिया आहे किंवा ती सुरुवात जी आहे ती तुमची जानेवारी महिन्यापासून होईल. घाईघाईने निर्णय घ्यायची टाळावेत. आर्थिक स्थिती जर म्हणाल तर पैसा येईल पण खर्चही वाढू शकतो. कर्ज, करार, कागदपत्रे यामध्ये थोडीशी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नातं आणि कुटुंब यामध्ये जर बघाल तर स्वभावामध्ये थोडा कडकपणा आणि तणाव वाढू शकतो किंवा तुम्हाला जाणवू शकतो. बोलण्यामध्ये संयम ठेवल्यास वाद टळतील. थोडंसं रागावरती नियंत्रण ठेवा, संयम ठेवा. आरोग्य जर म्हणाल तर थकवा, पाठदुखी, सांधेदुखी किंवा ताणतणाव तुमचा वाढू शकतो, तो तुम्हाला जाणवू शकतो. तुमचं जर का रुटीन तुम्ही व्यवस्थित ठेवलं, झोप जर का वेळेवर घेतली, पाणी व्यवस्थित प्यायलात तर तुमची तब्येत ही अगदी व्यवस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे शनिवारी याच्यासाठी तुम्हाला उपाय सांगत आहे, पण त्याआधी 2026 हा तुम्हाला पायाभरणीचा जानेवारी महिना जो आहे हा तुमच्या येणाऱ्या भविष्याची पायाभरणी तुम्ही या जानेवारीत करू शकता. मेहनत जास्त प्रमाणात होईल, परिणाम थोडे उशिरा दिसतील, पण ते टिकाऊ स्वरूपाचे असतील. त्याचप्रमाणे शनिवारी उपवास करू शकता. संयम घ्या. तिळाचं दान तुम्हाला करायचं आहे. श्रमदान जास्त उपयुक्त ठरेल. शनीचा मंत्र आहे ओम शनेश्वराय नमः. या मंत्राचा जर जप केला तर तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही शनी उपासना, शनी स्तोत्र, शनी महात्म्य असं वाचू शकता. शनिवारी शनी मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेऊ शकता. अशा प्रकारे जानेवारी महिना तुमच्यासाठी असेल. जय भवानी, जय जगदंब.